सुंदरबनच्या जंगलात सिंगम कबूतर काका राहत होते आणि त्यांच्या समोरच्याच घरात काळे कावळे काका राहत होते. तर एकदा काय झालं, कबूतर काका फांदीवर बसले होते, काळे कावळे काकाही फांदीवर बसले होते. कबूतर काका कसे शांत विचारी समंजस होते, पण काळे कावळे काका स्वार्थी होते. स्वतःपुरतं ते बघायचे, दुसऱ्याचा विचार करायचे नाही, कधी कोणाला मदत करायचे नाही. पण कबूतर काका इतरांना मदत करायचे. ते खूप प्रेमळ मायाळू होते. मग एकदा काय झालं, जंगलात दुष्काळ पडला, सरोवरातले पाणी आटून गेले, अगदी थोडं थोडं पाणी शिल्लक राहिलं. मग कबूतर सिंगम काकाने काय ठरवलं, आपण जरा जंगलाच्या बाहेर जाऊन बघून यावं पाणी कुठे आहे का. म्हणून कबूतर काका जंगलाच्या बाहेर गेले. त्यांना जंगलाच्या बाहेर एक छोटंसं सरोवर दिसलं. छान होतं, पाणी पण निळं निळं छान होतं. मग कबूतर काकानी भरपूर पोटभर पाणी पिले आणि ते परत आपल्या घरी आले. मग कावळे काकाने काय विचारलं, अरे कबूतर काका, तुम्ही कुठून पाणी पिऊन येताय, जंगलात तर पाणी नाही, थोडंसं सरोवरात आपल्या उरलंय. मग कबूतर काका म्हणाले, अरे जंगलाच्या बाहेर एक सुंदर तळं आहे छोटंसं, त्यात मी पिऊन येतो. मग दुसऱ्या दिवशी कबूतर काकांच्या पाठोपाठ कावळे दादा गेले. त्यांनी बघितलं सरोवर. कबूतर काकांनी पाणी पिलं, कावळे काकांनी पण पाणी पिलं. आणि मग हे सहन झालं नाही कावळे काकांना. ते कबूतर काकांना काय म्हणाले, अरे कबूतर काका, कसं आहे माहिती आहे का, आपल्या जंगलातल्या सरोवरातलं पाणी आटले, पण इथलं पाणी आटलेलं नाही. कारण का सांगू का, हे जादूचं सरोवर आहे आणि ह्या सरोवराचा राखणदार तुम्ही पाणी प्यायला आलेला बघून मारून टाकेल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही इथं येऊ नका पाणी प्यायला, तुमच्या बदली मी येत जाईन, मला मारलं तर मारू दे. मग कबूतर काका भीतीने ठीक आहे म्हणाले. मग कबूतर काका जंगलात निघून गेले आणि मग कावळे काका रोज त्या सरोवरावर पाणी प्यायला यायचे. पण तिथंही त्यांचं भांडण. छोटू उंदीर मामाबर, सुंदरी मांजरीन ताईबर, चंचला खारी ताईबर, सगळ्यांच्या बरोबर ह्यांची भांडणं. कुणाला पटवूनच घ्यायचे नाहीत कावळे काका. आणि मग तर एकदा सुंदरा मांजरीन ताईचं काळे कावळे काकांचं भांडण झालं. मग सुंदरा मांजरीन ताईने त्यांना पंजा मारला पंखावर, त्यामुळे त्यांचे पंख जखमी झाले. मग जोरात भांडण झाल्यावर काळे कावळे काका मनाशी काय म्हणाले, आता इथंही आपल्याला प्राणी पटवून घेणार नाहीत, आता इथं राहणं धोक्याचं आहे सरोवराकाठी. आणि जंगलात जावावं तर कबूतर काकांना तोंड दाखवाय जागा नाही, कारण त्यांना मी फसवले. जादूचं सरोवर म्हणून त्यांना फसवलं, पाणी प्यायला याचं बंद केलं, कारण मला एकट्यालाच पाणी प्यायला पाहिजे होतं, कबूतर काकांनी यायला नको होतं मला, म्हणून मी ही युक्ती केली, असे ते स्वतःशीच म्हणाले. आणि म्हणाले, आता आपण दुसऱ्या जंगलात जाऊया. म्हणून दुसऱ्या जंगलात उडून गेले. त्यांना तोंड दाखवायला जागाच उरली नाही कबूतर काकांना फसवल्यामुळं. म्हणून कसं आहे, स्वतःचा स्वार्थ कधी बघू नये, दुसऱ्याचाही विचार करावा, स्वार्थी बुद्धी असू नये. नेहमी दुसऱ्याचा विचार करावा, म्हणजे आपलंही चांगलं होतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.